स्वप्न बघणं यात काही चूक नाही. फक्त ज्या स्वप्नांची आपण कधीच पूर्तता करू शकत नाही अशी खोटी स्वप्न अर्थसंकल्पातून दाखवली जातात का, हा मुद्दा आपण जागरूक मतदार म्हणून लक्षात घ्यायला हवा. पॉप्युलिस्ट बजेट हा मीडियाने कॉइन केलेला शब्द आहे. प्रत्येक बजेट हे पॉप्युलिस्टच असतं. म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्याची एकूण लोकसंख्या, त्याचा पसारा हा एका देशाच्या पसारा एवढा आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला आपली धोरणं आपल्या पद्धतीनेच राबवायला लागतात. बरोबर. मग त्याच्यामध्ये रस्सीखेच असते की आल्या आल्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जे मंत्रिमंडळ स्थापन होईल त्याच्यातला जो अर्थमंत्री आहे तो पहिलं फुल इयर बजेट आणणार आहे लोकसभेत. नमस्कार. बखर लाईव्हच्या डीप डाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. 2024 हे इलेक्शन इयर आहे, निवडणुकांचं वर्ष आहे. ह्या वर्षात इतर अनेक गोष्टींविषयी चर्चा होणार आहे, निवडणुकांच्या संदर्भात राजकारणाची चर्चा होणार आहे, पण सगळ्यात महत्वाचा भाग आहे निवडणुकीचं अर्थकारण. निवडणुकीबरोबर अर्थकारणही बदलतं असं म्हणतात. या दोन्हीचा परस्पर नेमका काय संबंध आहे? अर्थव्यवस्था आणि निवडणुका यांचा खरंच काही आपसात संदर्भ आहे का? आणि त्याचे परिणाम चांगले वाईट कसे होऊ शकतात आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि थेट आपल्यावर? ह्या सगळ्याशी चर्चा करायला आज आहेत कौस्तुभ जोशी. कौस्तुभ जोशी सर, नमस्कार, तुमचं स्वागत आहे. कौस्तुभ जोशी सर गेली अनेक वर्ष अध्यापनाचं काम करतायत. ते इकॉनॉमिक्सचे तज्ज्ञ आहेत, अर्थतज्ज्ञ आहेत, गुंतवणूक सल्लागार आहेत आणि त्याहून महत्वाचं निवडणुका, राजकारण, अर्थकारण ह्या सगळ्या विषयांचा त्यांचा एक अभ्यास आहे आणि त्याचमुळे त्यांना आपण आज इथे बोलवलेलं आहे. सर, सुरुवातच मला या विषयावरनं करायची आहे की निवडणुका आणि अर्थकारण यांचा खराच संबंध आहे का आणि तो कसा आहे? मी म्हणेन निवडणुकांपेक्षाही तुम्ही आम्हाला सांगा, राजकारण आणि अर्थकारण हे कसं एकमेकांबरोबर येतं आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो? माझ्या मते निवडणुकांचं अर्थकारण हा विषय आपण समजून घेण्याच्या ऐवजी राजकारणाचं अर्थकारण आणि अर्थकारणाचं राजकारण हे आपल्याला समजलं तर आपल्याला पुढचा विषय ऑटोमॅटिक तो उलगडत जाईल. म्हणजे असं आपण लक्षात घेऊ की आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण सगळे जगतोय, तर आपला देश चालतो कसा, म्हणजे तो देश कोण चालवतं, तर अर्थात सरकार चालवतं. पण ती प्रोसेस कशी घडून येते, तर दर 5 वर्षांनी आपल्याकडे निवडणुका होतात. निवडणुकांमध्ये सरकार निवडून येतं निवडणुकांच्या प्रोसेसमधून, आणि ते सरकार निवडून आल्यानंतर त्या सरकारमधली जी तज्ज्ञ मंडळी असतात ज्याला आपण लोकप्रतिनिधी म्हणू, तर ते सरकारी धोरणं आखतात. म्हणजे काय करतात ह्याचं एक सोपं उत्तर आहे की ते सरकारकडे जमा होत असलेला पैसा सरकार खर्च करतं. म्हणजे हा 100% अर्थशास्त्राचा भाग आहे. म्हणजे देश चालणं हा 100% अर्थशास्त्राचाच भाग आहे. म्हणजे आपण नेहमी जनरली बोलताना राजकारण आणि अर्थकारण हा विषय खूप चांगल्या नजरेतनं बघत नाही, असं काहीतरी त्याच्याकडे. म्हणजे काही अर्थविषय आला की एकूण मध्यमवर्गीय आणि एकूण व्हाईट कॉलर लोकांना ती चांगली बाब न वाटता त्याचा संबंध काहीतरी वाईटाकडेच जातोय असं वाटतं. तर हे त्यात थोडा एक अँगल मला असं सांगावासा वाटतो की पैसा कमवणे ह्याच्यात आपल्याकडे थोडी अजून मध्यमवर्गीय लोकांना एक त्यात भिडस्तपणा वाटतो की एखादा माणूस खूप श्रीमंत आहे म्हणजे आपल्याला संशय येतो. तर आपला अख्खा देश चालतो म्हणजे काय होतं, एक सरकार आता 2024ला निवडणुका आता येऊ घातल्या, म्हणजे एक 4 महिन्यामध्ये आपल्या देशात नवीन पंतप्रधान आलेले असतील. नवीन म्हणजे नवीन लोकसभेचे पंतप्रधान असतील, त्यांचं मंत्रिमंडळ बनेल आणि ते पहिलं काम काय करणार आहे असं कुणी विचारलं तर लोक म्हणतील की काय भाषण देतील, लोकांना काही नवीन घोषणा च्या रूपाने काहीतरी मिळेल. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एका वाक्यात आहे की आल्या आल्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जे मंत्रिमंडळ स्थापन होईल त्याच्यातला जो अर्थमंत्री आहे तो पहिलं फुल इयर बजेट आणणार आहे लोकसभेत. म्हणजे पहिलं काम सरकारने काय करायचंय, तर पहिलं आत्ता जे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बजेट आलं त्याला इंटरिम बजेट म्हणतात, अंतरिम अर्थसंकल्प. म्हणजे तो काळजीवाहू आहे. सध्या निवडणुका येत आहेत
तोपर्यंत जरा आमची सोय लावून द्या साध्या भाषेत. हम्म. मग निवडणुका झाल्या, सरकार आलं की काय करायचे त्यांनी, तर पहिलं अर्थसंकल्प मांडायचंय. म्हणजे राजकारणाचं पहिलं कामच अर्थकारणापासून सुरू होतं, हे बरं. आपण विसरून चालणार नाही. त्याच दृष्टीने मला एक तुम्हाला आता अर्थसंकल्पाचाच विषय आलाय तर निवडणुकांच्या पूर्वीचा अर्थसंकल्प त्याला नेहमी पॉप्युलिस्ट बजेट असं म्हणून बघितलं जातं, त्याच्याकडे अंतरिम ह्या वर्षीचा होता. पण त्या दृष्टीने राजकारण आणि निवडणुकांचा खरंच संबंध असतो का? त्या बजेट हे खरंच पॉप्युलिस्ट या अर्थाने असतं का? अर्थातच. म्हणजे पॉप्युलिस्ट बजेट हा मीडियाने कॉइन केलेला शब्द आहे. प्रत्येक बजेट हे पॉप्युलिस्टच असतं. म्हणजे कुठला वित्तमंत्री असं प्लॅन करेल की या बजेटमध्ये मी अशा सगळ्या योजना आणतो की ज्यांनी सगळा मध्यम वर्ग आणि श्रीमंत वर्ग, उद्योगपती हे नाराज होतील, असं कुणाला करावं असं वाटेल? म्हणजे अल्टिमेटली विचार करायचा झाला तर आपल्या सगळ्या सरकारांचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे, तर वेलफेअर म्हणजे कल्याण करणे, कल्याणकारी राज्याची स्थापना करण्यासाठी आपण हा सगळा घाट घातलेला आहे. मग लोकांचं कल्याण करायचं असेल तर तुम्हाला सरकारला पैसे असले पाहिजेत त्यांच्याकडे. मग कुणाच्या तरी खिशातून पैसा काढून तो कुणाला तरी द्यायचा आहे. म्हणजे याला आपण रिडिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ म्हणतो. म्हणजे उत्पन्न हे पुन्हा व्यवस्थेत खेळवायचंय. त्याच्यामुळे त्या निवडणुकांना सामोरं जाताना एखाद्या वर्गाला सरकारला खुश करावं असं वाटलं तर त्याच्यात आपण सरकार हे कसं पॉप्युलिस्ट बजेट आणतं असं का म्हणायचं? म्हणजे त्याच्यात मला काही चुकीचं वाटत नाही. अर्थात अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला एक निश्चित सांगावं असं वाटेल की सरकारने अशा घोषणा केल्या की ज्या घोषणा कधीही त्यांना सरकारी पातळीवर अंमलबजावणीच्या पर्यंत नेणं शक्य नाही, तर मात्र त्या धोरणावर निश्चित टीका व्हायला हवी. म्हणजे स्वप्न बघणं यात काही चूक नाही, फक्त ज्या स्वप्नांची आपण कधीच पूर्तता करू शकत नाही अशी खोटी स्वप्न अर्थसंकल्पातून दाखवली जातात का, हा मुद्दा आपण जागरूक मतदार म्हणून लक्षात घ्यायला हवा. म्हणजे मध्यमवर्गीय नागरिकांचं म्हणणं असतं की करात सवलत मिळायला हवी, श्रीमंतांचं म्हणणं असतं की करात सवलत मिळायला हवी, उद्योगपतींचं म्हणणं असतं करात सवलत मिळायला हवी, आणि सरकारचं म्हणणं असतं की मग आम्ही कर वसूल करायचे कसे. मग त्यातल्या त्यात ती एक काहीतरी आकडेमोड करून एक पॅकेज दिलं जातं. सो प्रत्येक निवडणुकीच्या आधीचं बजेट हे थोड्या फार प्रमाणात पॉप्युलिस्ट बजेट असणं यात काही चूक नाहीये. आता हे सांगतानाच मला पटकन इथे लक्षात आणून दिलं पाहिजे की ह्या फेब्रुवारीतलं बजेट त्या अर्थाने वेगळं ठरलं. म्हणजे व्हिजन 2047 2047 साली जेव्हा आपण स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करू तेव्हा आपण कुठे असलो पाहिजे याचं एक ब्लूप्रिंट हे अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात दिलं. माझ्या मते 1997 साली जेव्हा आपल्याला 50 वर्ष पूर्ण झाली होती त्यावेळेच्या अर्थसंकल्पामध्ये 2023-24 म्हणजे 75 जाताना आपण काय करावं असं सांगितलेलं मला आठवत नाहीये. त्यामुळे माझ्या मते हे स्वागत करण्यासारखं आहे की कुठलाही नवीन लालूच किंवा एक लोभसवाणा पर्याय न देता त्यांनी एक प्लेन बजेट मांडलं. म्हणजे बजेट ज्या दिवशी आलं त्या दिवशी बऱ्याचशा जणांना असा प्रश्न पडला होता की ह्या बजेटवर बोलायचं काय. कदाचित त्यातनं म्हणजे त्याच्यानंतरचं जे विश्लेषण आलं त्यात अनेक लोकांनी हेही सांगितलं की हा कदाचित आत्ताच्या सरकारचा कॉन्फिडन्स पण होता की पुढच्या इलेक्शन्सच्या दरम्यान काय साधारण हे येऊ शकेल, आणि म्हणून तो कॉन्फिडन्स असल्यामुळे त्यांनी हे बजेट बांधलं. किंवा कारण इलेक्शन जवळ येताना हे आतापर्यंतचा इतिहास बघता थोडंसं तुम्ही म्हणताय तसं लालूच दाखवणं किंवा लोकांना खुश करणं हा भाग असतो. इथे थोडासा कॉन्फिडन्सचा मुद्दा असल्यामुळे कदाचित त्यांना ती गरज वाटली नसेल. हा त्यातला राजकारणाचा भाग असू शकतो. असेल नसेलही. मला त्यात एक अजून मुद्दा वाटतो की आता अशी ना छोटी छोटी प्रलोभनं दाखवून आपण अचानक आपले मतदार वळवू शकू असा भारत राहिलाय का, हा माझा एक प्रश्न मलाच पडतो. म्हणजे एक 12 ते 15 वर्षापासून ऍक्च्युली प्रत्येक बजेट मी ट्रॅक करतोय. म्हणजे अगदी अर्थशास्त्र शिकत असताना आमच्या शिक्षकाने आम्हाला ते सांगितलं होतं की बजेट ट्रॅक करणं म्हणजे ते वर्षभराचं काम असतं. बरोबर. तर त्यामुळे मला एक अंदाज असा यायला लागलाय की आता आपण असा खुजा विचार करून चालणार नाही की सरकारने ह्या बजेटमध्ये अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार अमुक एका समाज घटकांची
जी खर्चाची लिमिट होती तरतूद, ती तरतूद 10% वाढवली. त्याच्यामुळे हा समाज घटक लगेच खुश झाला आणि मग त्याला लगेच पुढच्या निवडणुकीमध्ये पटापट त्याचं मतामध्ये रूपांतरण झालं. असं नाही आता होऊ शकत. आणि दुसऱ्या पद्धतीने विचार केल्यावर की आता सरकार अशी पटापट प्रलोभन काय देऊ शकतं, अशी काही शिल्लक आहेत का? म्हणजे एका ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट बरोबर काही आठवड्यांपूर्वी आमचं एक गप्पा सुरू होत्या. त्यांनी सांगितलं की अरे तुमच्यासारख्या लोकांना सांगितलं तर जरा गंमत वाटेल, पण त्यांची प्रॅक्टिसच आता 30-1 वर्षाची आहे. ते म्हणाले की आम्ही अशी परिस्थिती बघितलेली आहे की तुम्ही जेवढे पैसे कमवताय त्याच्या जवळपास निम्म्याच्या आसपास पैसे हे तुम्हाला कुठल्या तरी टॅक्सच्या स्वरूपात सरकारला द्यायला लागतात. त्याच्यामुळे टॅक्सेशनचा, डायरेक्ट टॅक्सेस, प्रत्यक्ष कराचा जो दर आहे तो इतका हाय होता. आता मागच्या 10 वर्षाच्या काळात तुम्ही जर बघितलं, हा डायरेक्ट टॅक्सचा रेट बऱ्यापैकी नॉर्मल झालाय. आणि ऑफकोर्स आपण लपवाछपवी करायची काही गरज नाही. कुठल्याही जे सत्सद विवेक बुद्धी जागृत असणाऱ्या माणसाला असं कधीच नाही वाटणार की मी सरकारला नक्कीच कर द्यायला तयार आहे. आपण सरकारला टॅक्स देताना आपल्याला वाटतं की काय एवढे पैसे आपण कमवायचे आणि सरकारला टॅक्स द्यायचा. त्यामुळे सरकारने इन्कम टॅक्सचा रेट 0% आणणं हेच लोकांना आता अपेक्षित असेल. पण ते चालणार नाही ना, शक्यच नाहीये. त्याच्यामुळे आता बरं, हे 2014 साल नंतर जे सरकारमध्ये बदल झाला आणि भाजपचं सरकार आलं त्यानंतरच हे सगळे कराचे दर बदलायला लागले का, तर असा आपण एकांगी विचार नको करूया. मनमोहन सिंग ते स्वतः अर्थतज्ञच होते. त्यांचं सरकार जेव्हा होतं त्यावेळेला एक संकल्पना अशी यायला सुरुवात झाली होती की प्रत्यक्ष कर हा एक लोकांवर बोजा वाटतो. त्याच्यामुळे ते हळूहळू थोडं प्रमाण कमी व्हावं जेणेकरून करांमध्ये सुलभता येईल. त्यामुळे ही एक मोठी प्रोसेस आहे. आणि आता मगाशी तुम्ही राजकारण आणि अर्थकारण म्हणालात ना, एक मला मुद्दा इथे जोडून घ्यावा असं वाटतो की सरकार बदललं, पक्ष बदलला तरी एक स्टँडर्ड पॉलिसी जी देशाची लॉंग टर्म ठरलेली असते ना, त्याला असं अचानक तुम्ही हलवू नाही शकत. मी तेच विचारणार होते की सरकार बदलणं त्याचा एकूण आर्थिक धोरणांवर परिणाम होतो का आणि कसा? खूपच मोठा होतो. आणि निवडणुकांच्या नंतर नक्कीच. आता त्यात 2 मुद्दे. एक म्हणजे तुमचं सरकार जे आलंय ते सरकार कोणी स्थापन केलंय. म्हणजे शब्दप्रयोग थोडा अवघडल्यासारखा वाटेल, पण कडबोळ्याचं सरकार आहे का? बरोबर. किंवा तुमचं टेकू लावलेलं सरकार आहे का? स्थिर आहे का नाही? एक्झॅक्टली. सो तुमचं सरकार जितक्या लोकांच्या पाठिंब्यावर आहे त्या सगळ्यांना मॅनेज करून तुम्ही एक कॉमन धोरण आखणं शक्य नाही. आणि फॉर दॅट मॅटर मुळात भारतात कॉमन धोरण हा विषय चुकीचा आहे. म्हणजे आमच्या अर्थ क्षेत्रातली लोक जी एक कॉमन मिस्टेक करतात की पाश्चात्य देशांमधली जी अर्थधोरणं असतात ना, त्या धोरणांचा अभ्यास करून त्याची थेट तुलना भारतीय धोरणाशी केली जाते. तर आपला भारतच मोनोटोनस नाही, आपला भारतच विविधता, आपण विविधतेने नटलेला म्हणतो. तो नटलेला नाहीये, तो विविधतेने नटलेला असल्यामुळे तो अधिक आव्हानात्मक आहे. म्हणजे आपण युरोपातल्या एखाद्या देशाच्या सरकारी धोरणाचं भारतातल्या एका राज्याशीही तुलना करणं मला अप्रस्तुत वाटतं. म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्याची एकूण लोकसंख्या, त्याचा पसारा हा एका देशाच्या पसारा एवढा आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला आपली धोरणं आपल्या पद्धतीनेच राबवायला लागतात. मग त्याच्यामध्ये रस्सीखेच असते. मग त्याच्यामध्ये ज्याचं बलाबल जास्त असतं त्याच्याकडे त्या पैशाचा ओघ जास्त जातो. आणि हा ओघाने येणारा विषय आहे. बरोबर. आणि तो जर अधिकार क्षेत्रातला माणूस असेल तर त्याने त्याच्याकडे त्याच्या प्रदेशाकडे पैसा वळवून घेतला, हा त्याच्यावर आरोप करणं सोपं आहे. पण ज्या क्षेत्राकडे तो पैसा नाही गेला त्या लोकप्रतिनिधी आणि मतदारांमधलं जे नातं आहे त्याच्यावर आपण कधी बोलणार की एका विशिष्ट प्रदेशाकडेच निधी जातो म्हणजे काय? बरोबर. म्हणजे ही थोडीशी लोकशाहीची जी मुरण्याची प्रक्रिया आहे ती काही वर्षानंतर अजून चांगली आणखीन मुरेल आणि आणखीन त्याच्यातनं वेगळे रिझल्ट येऊ. म्हणजे आपल्याकडे अजूनही अनेक ठिकाणी
निवडणुका झाल्यानंतर लोकांना विचारलं, म्हणजे हे प्रयोग आम्ही केलेले आहेत की काय मग तू यावेळेला कुणाला मत दिलंस, तू सांगू नको आम्हाला, पण तुला काय वाटतं तुझ्या भागात काय फरक पडेल? काही फरक पडत नसतो निवडणुकांनी, आणि तरीही 65% लोक मतदान करतातच. सो आता डिमांडिंग मतदार हळूहळू तयार होईल असं मला वाटतं. बरोबर. की तुम्ही आमच्या एरियामध्ये येऊन आमच्याकडे मतं मागताय. एरिया म्हणजे आपण लोकसभा मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे मोठा प्रकार आहे. मग आमच्या भागाला काय मिळणार? मग एखादा प्रकल्प येईल का, किंवा एखादं मोठं इंडस्ट्रीयल पार्क आमच्याकडे येऊ शकतं का? म्हणजे अल्टिमेटली धोरणच आहे ना. आणि बहुतेक सगळ्या पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये किंवा आश्वासनं जे देत आहेत त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती आणि उद्योग हे आता बाय अँड लार्ज असलंच पाहिजे अशा पद्धतीचे, म्हणजे दोन्हीकडचे विरोधक आणि सरकार या दोन्हीचा विषय बोलण्याचा हा बऱ्यापैकी या विषय, म्हणजे पूर्वी पण असणार नाही असं नाही, गरिबी हटावपासून आपली सुरुवात झालेली होती धोरण अर्थ, पण ती प्रकर्षाने मुख्य निवडणुकीच्या आश्वासनांमध्ये किंवा तुम्ही जसं म्हणताय की मतदारांना थेटपणे की आम्हाला हे मिळणार आहे का कुठल्या पक्षाकडनं, कदाचित एवढं थेट डिमांडिंग पोझिशन त्यावेळी मतदारांची नव्हती. त्या भोवतीच्या ओरा नेत्यांचा जो होता त्यावर भुलून म्हणा किंवा इतर अनेक कारणांमुळे मतदान होत असेल असं काही अभ्यास सांगतात. आणि आता थोडंसं मतदार आणखीन अर्थातच माध्यमं खूप फोफावली आहेत, त्यातनं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान नाही म्हणणार मी, पण माहिती नक्की मिळतीये, एक्सपोजर वाढलंय त्यामुळे असू शकेल. पण हाच विषय आता बेसिकली निवडणुकांमधला पैसा हा जर आपण विचार केला तर मी दोन्ही अँगलनी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. एक तर निवडणुकीत खर्च होणारा पैसा आणि निवडणुकीला लागणारा पैसा, निवडणुका घेण्यासाठी लागणारा पैसा. आत्ता एक रिपोर्ट आला होता गोल्डमन सॅक्सचा, त्याच्या म्हणण्याप्रमाणे आणि इतरही म्हणजे आतापर्यंतचे जे काही अर्थविषयक तज्ज्ञ असतात ते नेहमी असं म्हणतात की निवडणुका जवळ आल्या की तुमच्या देशाच्या अर्थकारणाला किंवा अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळते. हे कितपत खरं आहे आणि ते कसं मिळेल? मला शंका ही आहे पुढची की आत्ताचं वातावरण आपण बघितलं तर आजूबाजूला जागतिक एकूण परिस्थिती बघितली तर तेलाचे भाव वाढलेले आहेत, महागाईचे निर्देशांक वाढलेले आहेत, आपल्या आसपास आपल्या परिसरात म्हणजे भारत त्याच्या आसपासच्या देशांमधली परिस्थिती ही बघता महागाईचे निर्देशांक एकदम गगनाला भिडलेत. आपल्याहीकडे यावरून खूप चर्चा होते. हे सगळं असताना असं काय होणार आहे निवडणुका आल्यानंतर की लोक म्हणतात, तुम्ही बरोबर आहे म्हणताय की येस की बूस्ट होते, तर बूस्ट होते तर ती कशी होते आणि काय त्याच्या मागचं लॉजिक आहे? निवडणुका होतात त्यावेळेला दोन प्रकारे खर्च, आणि मुळात आपण थोडा अजून एक वेगळा मुद्दा घेऊ आणि मग निवडणुकांच्याकडे येऊ. अर्थव्यवस्था बूस्ट होते म्हणजे काय होतं? याचा अर्थ अर्थव्यवस्थेत पैसा खेळता राहतो. बरोबर. मग अर्थव्यवस्थेत पैसा कसा खेळता राहतो त्याचं कारण हे निवडणूक आहे. कसं? याचं कारण निवडणुकीच्या वेळेला सरकारकडून अधिकृतरित्या उमेदवारांकडून त्यांच्या पातळीवर आणि जो आपल्या अकाउंटेबिलिटीच्या बाहेर आहे अशा माध्यमातून अमाप पैसा निवडणुकीत खर्च होतो. आणि निवडणुकीत पैसा खर्च होतो हे मला चुकीचं वाटत नाही. कारण आताची निवडणूक ही 1950 साली म्हणजे 51-52 साली जेव्हा पहिली लोकसभा निवडणूक झाली, त्याला आपण सार्वत्रिक पहिली निवडणूक म्हणू, त्यावेळेसारखे लोकप्रतिनिधी, त्यावेळेसारखी सामाजिक स्थिती आणि त्यावेळेसारखी आर्थिक स्थिती हे तिन्ही उरलेलं नाही. त्याच्यामुळे अगदी एक रुपया लोकांकडून देणगी स्वरूपात गोळा करून चौकामध्ये प्रचार सभा घेऊ आणि घरोघरी पत्रकं वाटू आणि आपल्या विचाराने आपण निवडून येऊ अशा पद्धतीने नाही निवडून येता येत आता. खरं. म्हणजे एखाद्या प्रदेशात एखाद्या माणसाचं उत्तम काम असेल, म्हणजे ज्याचं ऑन ग्राउंड काम हे अजिबातच कुठेही नाव ठेवण्यासारखं नाही, त्याचीही मतं निवडणुकीत कमी होतात कारण समोरच्या उमेदवाराने उत्तम सोशल मीडिया मॅनेज केलेला असतो. हे 50 वर्षापूर्वी नव्हतं. 50 कशाला, 2003-4 साली म्हणजे मला ती निवडणूक आठवते. इंडिया शायनिंग नावाचं कॅम्पेन केलेलं होतं.
ती माझ्या मते मोठ्या प्रमाणावर कॅम्पेन केलेली पहिली निवडणूक होती. बरोबर आहे. आणि 2000 स्लोगन असलेली, कॅम्पेन असलेली. बरोबर. 2003-4 म्हणजे नवीन मिलेनियमला सुरुवात झाली होती. हम्म. ती पहिली निवडणूक होती त्यावेळेला. आणि ते कॅम्पेन लोकांना पचलं नाही किंवा ते कळलं नाही, व्हॉट एव्हर. पण 2014 साल नंतर, आता 2014 साली हे इलेक्शन कॅम्पेन ऑनलाईन पद्धतीने होणं, 19 नंतर सगळ्याच पक्षांनी ऑनलाईन जाणं, त्याच्यामध्ये पक्षांना ते करावंसं वाटतं का, यापेक्षा माध्यमांची स्टाईल बदललेली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे डिजिटल ब्लास्ट किंवा विस्फोट झालेला आहे. आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात सोपं, स्वस्त हे म्हणजे माध्यम तुम्ही तेच एक आहे. न्यूजपेपर छापणं आणि त्याच्यात तुम्ही पूर्ण पेज ऍड देणं आणि ती लोकांनी बघणं, यापेक्षा तुम्ही एक सोशल मीडिया अकाउंट बनवणं हे सुलभ झालेलं आहे. त्याच्यामुळे म्हणूनच लोकांना ते राजकीय नेत्यांची फॉलोअर्स आणि याची अर्थ- संख्या अर्थातच. बघता सेलिब्रिटी, Yes, yes, सोकॉल्ड yes. सेलिब्रिटींच्या पेक्षाही ते जास्त. आणि आपल्याला हे जरा आता नवीन नवीन यायला लागलंय म्हणून आपल्याकडे जरा ह्याचं जास्त कौतुक होतं. आपण जर का पाश्चात्य देशातल्या इलेक्शन्स बघितल्या तर आपल्या 15 वर्ष अलीकडे आधी त्यांच्याकडे हे सगळं सुरू झालेलं आहे की अमुक अमुक पक्षाची लोकप्रियता शिगेला पोहोचली. तर ती लोकप्रियता शिगेला पोहोचली म्हणजे हाऊ टू मॉनिटर दॅट. म्हणजे आमच्या परिसरातील लोकांना फक्त हेच नेते म्हणून हवे आहेत हे कळतं कसं, ह्याचं काहीतरी एक प्रमाण हवं ना. सो ते प्रमाण सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसायला लागलं. हे बघ, ह्या पर्टिक्युलर भाषणाला अमुक लाख व्ह्यूज आलेत किंवा ह्या पोस्टला एवढा रीच मिळाला. मग सोशल मीडिया जर एवढा ऍक्टिव्ह होत असेल तर त्यावर खर्च करावा लागेल. आणि हा खर्च टॉप टू बॉटम हा सगळीकडे करावा लागतो. बरोबर. म्हणजे हा काही फक्त केंद्रीय स्तरावर जे पंतप्रधान, खासदार या पदाला असलेली लोक आहेत त्यांनाच करावा लागतो असं काही नाही. आणि तुम्ही अगदी ग्रामपंचायत इलेक्शन जरी महाराष्ट्रातल्या बघितल्यात, पंचायत समिती, तिथून निवडणुकांचा खर्च व्हायला लागलेला आहे. आपण आणि अर्थशास्त्राचा आपण एक विषय इथे घेतोय म्हणून अगदी बेसिक सुरुवात करू. कुठे खर्च होतो, इलेक्शन कमिशन काय खर्च होतो त्याच्याविषयी आपण नंतर बोलू, कारण तो आपल्याला माहिती आहे आणि तो वर्षानुवर्ष तोच होतो. फक्त आधी पेट्या होत्या, त्याच्या जागी आता तो क्वांटिफाय होतो ऑफिशियली. हा, आणि बाकीचे खूप होतो. कारण तुम्ही आता सुरुवातीला म्हणालात की आपल्याकडे यावर्षी निवडणुका आहेत, निवडणुकांचं वर्ष आहे. तर मी काल थोडा जरा डेटा बघत होतो, तर 50 पेक्षा अधिक देशांमध्ये यावर्षी निवडणूक आहेत. म्हणजे आणि विषय निघालाय तर मी तोही रेफरन्स तुम्हाला सांगून त्याही विषय तुम्ही जोडून घ्या. देशात आपला देश हा निवडणुकांच्या बाबतीत भारतीय सार्वत्रिक निवडणुका या जगभरात 10 लाख कोटींवर जाऊ शकतो, इन्क्लुडिंग बाकीच्या ज्या विधानसभा पूर्ण वर्षभरातला निवडणुकांवरचा खर्च हा त्यांनी, आणि हा आकडा आहे, हा अमेरिका, चीन या सगळ्यांपेक्षा खूप जास्त आहे. आता हे निवडणुकांचा खर्च 10 लाख कोटी वगैरेचं सगळं चाललंय. आणि आता तुम्ही मला तुमच्या मुळातल्या मुद्द्यावर की कुठे तो खर्च, कुठे खर्च होऊ शकतो. बरं, आपण आधी उमेदवाराचा खर्च बघूया का आधी कमिशनचा बघूया? आधी मला त्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे, कारण कमिशनचा खर्च दिसतो, म्हणजे तो तुम्ही वोटिंग मशीन दिलं काय, ती सिस्टीम एकूण आहे त्यावरचा खर्च आहे. पण जास्त आम्हाला इंटरेस्ट हे ऐकण्यात आहे. उमेदवारांचा खर्च कुठे होतो तर त्याची अगदी आपण मायक्रो लेवल पासून सुरुवात करू की एका लोकसभा मतदारसंघाचं विधानसभा मतदारसंघामध्ये विभाजन होतं. विधानसभेच्या नंतर तो स्थानिक, म्हणजे शहर असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे महानगरपालिका म्हणजे वॉर्ड किंवा विभाग, प्रभाग. जर जिल्हा असेल तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. ती अशी एक वाटप होतं. आणि अगदी छोट्या लेवलवर त्या कार्यकर्त्यांना रोजचा त्यांचा मेहनताना, आता कार्यकर्ते हे स्वखुशीनेच पक्षासाठी येतात असं मी इथे गृहीत धरतोय. बरोबर. कारण अशा पद्धतीने कार्यकर्ते जमा करणं हे काही फार योग्य असं मला वाटत नाही. त्यामुळे आपण इथे, आणि अर्थशास्त्राला थिअरी मांडताना अझम्पशन करायला परमिशन आहे, परवानगी आहे. त्याच्यामुळे आपण असं अझ्युम करूया की एक 10,000 कार्यकर्ते ह्या पर्टिक्युलर आमदाराचे किंवा खासदाराच्या बाजूनी आहेत आणि ते 10,000 कार्यकर्ते अविश्रांत मेहनत करतायत.
हम्म. त्यांना दर महिन्याला पगार मिळतो हा नाही मुद्दा, पण त्या 10,000 कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, हम्म. त्यांच्या म्हणजे साधा विचार करा, एका पक्षाच्या बड्या नेत्याने एका शहरामध्ये एक मोठी सभा घेणं, हम्म. हा एकच मोठा टर्नओव्हरचा आपण एक उदाहरण घेऊ शकतो. बरोबर. त्याच्यासाठी लागणाऱ्या खुर्च्या, सजावट, मंडप, त्याचं लॉजिस्टिक्स, त्याची पूर्वप्रसिद्धी, त्याच्यासाठी लागणारा सगळा जामानिमा जो आणला जातो त्याचा खर्च, हम्म. अगदी त्याच्यासाठी येणारे जे लोक सभेसाठी येतात ते काही सगळ्यांच्याच घराच्या शेजारी ग्राउंड नसतं, आणि 15-15, 20-20 हजार लोक जर सभेला येत असतील तर ते त्यांच्या गाड्यांनी येणार, हम्म. किंवा त्या काही सामूहिक गाड्या करून लोक येणार, बसेसनी वगैरे येणार, त्याचा खर्च. म्हणजे इथे तुम्ही बघा फक्त खर्चच दिसतोय. म्हणजे हे मी फक्त एका नेत्याच्या एका गावातल्या शहरातल्या एका सभेविषयी बोलतोय. बरोबर. आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीचा जर का तुम्ही अंदाज घेतलात तर काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या फक्त 2 पक्षाच्या शीर्ष नेत्यांनी ज्या सभा घेतल्या हम्म. त्या फक्त दोघांच्या सभेचाच आकडा हा 100 क्रॉस होईल. हम्म. आणि मग त्या बाकीच्या दुसऱ्या फळीतले नेते, तिसऱ्या फळीतले नेते यांच्या सभेसाठीचा खर्च किती असेल? बरोबर. मग त्याच्या झेंडे, बॅनर्स, फ्लेक्स, म्हणजे आता फ्लेक्स प्रिंट करणाऱ्या लोकांसाठी हा सुगीचा काळ हा, म्हणजे आलेला आहे. त्यातनं चालना कशी मिळते ह्या प्रश्नाकडे Yes. आता आपण येऊया. त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर विकलं जातं, हम्म. त्याची यंत्रसामग्री असते. हम्म. जसं आता सोशल मीडिया आपण म्हटलं की सोशल मीडिया अकाउंट मॅनेज करणं, हम्म. ह्याच्यासाठी आता काही मोठ्या मोठ्या फर्म्सनाच तुम्ही हायर करायला पाहिजे असं जरुरी नाही. तुमच्या गावातल्या, तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या हम्म. परिस्थितीची चांगली जाणीव असलेली यंग मुलं ही आता सोशल मीडिया कंपनीज चालू करायला लागले. बरोबर. म्हणजे माझ्या माहितीत असे काही तरुण आहेत हम्म. की ज्यांनी स्वतः 3 इलेक्शनमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान केलेलं नसेल, हम्म. पण ते एका लोकसभा निवडणुकीच्या एका उमेदवाराच्या कॅम्पेन टीमचा भाग आहे. हम्म. मी असं म्हणत नाही की हे आयुष्यभर चालणारं काम आहे, पण लोकसभा झाल्या की विधानसभा येतात, विधानसभा झाल्या की जिल्हा परिषद, पंचायत स्थानिक समिती, स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था. संस्था येतात. मग ते संपत नाही तोपर्यंत पुढच्या लोकसभेचे पडघम वाजू लागतात. बरोबर. म्हणजे हा काइंड ऑफ फुल टाइम बिझनेस सुरू झाल्यासारखा आहे. हम्म. म्हणजे मीडिया मॅनेजमेंट यातच किती पैसा लागत असेल. मग आता अजून एक, जेवढ्या लोकसभा निवडणुका जवळ येत जातील, वातावरण तापू लागेल, तसा त्या कव्हर करण्यासाठीचा मीडिया काम करायला लागेल. हम्म. म्हणजे तो जेवढ्या ऍक्टिव्हली आधी काम करत नव्हता तेवढ्या ऍक्टिव्हली तो सगळं बघू शकेल. हम्म. त्याच्यात पैसे खर्च होतील. हम्म. निवडणुकांच्या प्रत्यक्ष खर्चामध्ये लोकसभा, लोकसभा, विधानसभा या सगळ्या निवडणुका आहेत, त्यांच्या उमेदवारांकडून केला जाणारा खर्च असतो, त्यावर बंधनं असतात. हम्म. ते पण माझ्या मते सरकारने, म्हणजे निवडणूक आयोगाने त्याचं जे कॅप होती ती जरा वाढवलेली आहे. ती आता 95 लाख Correct. झाली आहे, कारण मॅक्सिमम 95 लाख. नाही शक्य होत. हम्म. आणि जुन्या काळची जी नॉस्टॅल्जियामध्ये रमणारे जे लोक आहेत की आम्ही हाताने पत्रकं छापायचो वगैरे, ते आपण विसरून जाऊया. हम्म. आता तुम्हाला भरपूर पैसे लागतात निवडणुका जिंकण्यासाठी. हम्म. आणि एक अजून, निवडणुकीमध्ये उमेदवार रोखीने पैसे वाटतात, हम्म. हा जो एक काळ्या पैशाचा ओघ असतो. म्हणजे मुळात निवडणुकीला पैसा लागतो ह्याला जो एक वास येतो या स्टेटमेंटला, Yes, yes. तो ह्या पद्धतीच्या विचारातूनच येतो की पैसे वाटून मतं विकत घेणं. सो तुमचं काय याबद्दलचं निरीक्षण आहे, किंवा काय? असं होत नसेल असं म्हणणं हे चुकीचं आहे. याचं कारण असं होत नसतं तर सरकारला विविध मार्गाने याच्यावर उपाय, सरकारला म्हणजे इलेक्शन कमिशन, यावर उपाय योजावेच लागले नसते. हम्म. पण कुठल्या प्रदेशामध्ये अशा प्रकारे म्हणजे पैसे देऊन मतं विकत घ्यावी लागतात, म्हणजे याचा आपण एक अॅनालिस्ट म्हणून विचार केला पाहिजे. पॅन इंडिया प्रत्येक मतदारसंघामध्ये घरोघरी पत्रकं वाटली जातात, तशी कॅश वाटली जाणं हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? इम्पॉसिबल आहे. म्हणजे आता माझ्या बाबतीत मी स्वतः कधी आमच्याकडे कोणी पैसे आणून दिलेले बघितलेले नाहीत, हम्म. पण मी असं ऐकलेलं आहे की आमच्याकडे पैसे आणून दिले. याचा अर्थ हे सगळीकडे होत नाही. हम्म. आणि ते बाटलीचं तुम्ही सांगत होता. हो, म्हणजे पूर्वी असं होतं की म्हणजे निवडणूक आयोगच
ते एक ज्याला आपण प्रबोधनात्मक काम करतात की कुठलंही व्यसन, दारू किंवा पैसे अशा हलक्या प्रलोभनापोटी तुमचं अमूल्य मत वाया घालवू नका. तर हे कुठल्या प्रदेशात वाया जातं? म्हणजे माझ्या मते सरकार पातळीवर काय झालं पाहिजे, म्हणजे आता आपण हा व्हिडिओ जरी निवडणुकांचा आणि अर्थकारणाचा करत असलो तरी आज मुख्य प्रश्न काय आहे तर शेती आणि शेतीतील रोजगार हे पैसे कमावून देत नाहीयेत. आणि उद्योगाची संख्या आणि उद्योगामध्ये वाढणारे रोजगार हे त्या लेवलला मॅच होत नाहीयेत. म्हणजे जीडीपी मध्ये शेती क्षेत्राचा वाटा 20% पण नाही आणि 40-45% लोक त्या क्षेत्रात काम करतात. आणि कारखानदारी आणि सेवा क्षेत्र यात काम करणारी संख्या कमी आणि त्यांचा जीडीपी मधला वाटा सगळ्यात जास्त. तर त्या शेतीमधली जी काम करणारी लोक आहेत त्यांना रोजगार, पैसे मिळवून देणारा आणि चांगले पैसे मिळवून देणारा मिळत नसेल तर ते उद्योगामध्ये शिफ्ट होणं, ते उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढणं आणि कृषी प्रधान अर्थव्यवस्था असतानाही अकृषी व्यवसायामध्ये आणि उद्योगामध्ये लोकांना हक्काचा रोजगार मिळवून देणं हे या 2024च्या इलेक्शन नंतर जे सरकार येईल त्याच्या पुढचं प्रमुख आर्थिक आव्हान आहे. आणि ते झालं तरच अशा प्रकारे मतांची खरेदी विक्री टाळता येऊ शकते. आणि ऑन मॉरल ग्राउंड्स आपण हे 100% स्टॉप करू शकतो का, तर मला नाही वाटत. असं व्हावं का नाही, निश्चितच. म्हणजे असा कुठला उमेदवार आहे की ज्याला असं वाटेल. म्हणजे आपण उमेदवारांच्या बाजूने विचार करू की मी निवडणुकीला उभा राहिलो तर मला असं का वाटेल की मी लोकांना पैसे देऊन मला मतं द्यायला द्यावी. ह्याचं कारण कदाचित मी काम केलेलं नसेल. मग ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांचा त्या निवडणुकीमध्ये होल्ड आहे, ज्यांच्या कामामुळे जनता त्यांच्यावर खुश आहे, कदाचित अशा लोकांना अशी कामं करावी लागत नसतील. हा एक भाग. आता दुसरा, सगळ्याच गोष्टींचं खापर हे उमेदवारांवर आणि राजकीय पक्षांवर का फोडावं. मतदार म्हणून आणि एक नागरिक म्हणून जो माणूस आहे तो कधी मॉरली विचार करेल की हे मला नाही पटत आहे, म्हणजे मी अशा प्रकारे काही स्वीकारणार नाही. आणि पण खरंच तुम्हाला असं वाटतं की आजचा मतदार अशा प्रलोभनांना की एक 500 रुपयाची नोट आणि मत ह्याला बोलणारा आहे? म्हणजे आता मी म्हणतेय तसं की माहिती आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत, प्रत्येकाला माहिती आहे किती, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही साक्षर असायचीही गरज नाही. हे वाईट आहे एका अर्थाने की साक्षर असला नसला तरी फरक न पडणं किंवा कुठलीही गोष्ट. पण हे खरं आहे की मोबाईल पेनिट्रेशन जितकं वाढलेलं आहे तितकं एक्सपोजर टू इन्फॉर्मेशन वाढलंय. त्यातनं तुम्हाला ज्ञान मिळतं की नाही ह्या विषयाकडे मी येत नाहीये, किंवा खरी इन्फॉर्मेशन मिळते की नाही, फेक न्यूज, हा पूर्ण वेगळा विषय आहे. पण मला विचारायचा मुद्दा असा आहे की हे इतकं सोपं उमेदवारांसाठीही राहिलेलं नसावं की मी अमुक अमुक पैसा मतदानांवर थेट रोखीनी नोटा वाटल्यानंतर मला अमुक अमुक मतं मिळतील. इतके आपले मतदार आता काय म्हणूया आपण इतके निर्बुद्ध राहिलेत का? हाच मुद्दा माझा आहे की 2024 साली या पद्धतीने मतं मिळू शकतील का? थोडं विस्ताराने बोलू याच्यावर. एकतर आपण ह्या विषयावर छाती ठोकपणे मत देऊ शकत नाही. याचं कारण असा कुठला डेटाच अस्तित्वात नाही आणि असा कुणी डेटा जमा करायला जाणारही नाही, मिळणारच नाही. म्हणजे हे सगळं व्यवहार सगळे काळ्या पैशाचे असतात. आता म्हणजे माझा एक अंदाज काय सांगतो की मी उमेदवारांना पैसे दिलेले असतील याचा अर्थ ते सगळे मला मतं देणार आहेत हे मुळात उमेदवार गृहीत धरतील असं मला नाही वाटत. आणि आपण ह्या अर्थशास्त्र आणि निवडणुका ह्या मुद्द्यावर आपण एवढ्या छान पद्धतीने बोलतोय म्हणून हे विषय समोर येत आहेत. पण उमेदवार म्हणेल की तुम्ही कुठल्याही उमेदवाराला विचाराल तर तो ह्या विषयावर बोलणंच टाळेल. आपण एक थोडं वेगळं उदाहरण घेऊ मुद्दा पटवण्यासाठी. थेट लॅटरल कम्पॅरिझन नाहीये की मी एक कंपनी आणि माझा एक प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च होत आहे आणि मी त्याचे फ्री सॅम्पल्स एका एरियामध्ये डिस्ट्रीब्यूट केले, तर मला माहिती असतं की सगळे फ्री सॅम्पल्स घेतात पण त्यातले सगळे जण पुढच्या वेळेला दुकानातून माझं प्रॉडक्ट विकत घेतील असं नाही.
सो ते किती जण ते टर्नआउट करतात हे मतदारांच्या बाबतीत पण नाही प्रेडिक्ट करतायत. बरोबर. त्याच्यामुळे हा सगळाच इफ अँड एल्स किंवा इफ अँड बट ह्याच्यातला प्रकार असतो. आता राहिला प्रश्न या वयाच्या निवडणुकांचा. आता मला एक मुद्दा असा महत्वाचा वाटतो की नव्याने एनरोल झालेले मतदार आहेत शहरी निमशहरी भागातले नवतरुण जास्त आहेत या वेळी. त्यांचा या 100 रुपयाची आणि 500 रुपयाची नोट याच्यापेक्षा सरकार काय करणार आहे माझ्यासाठी, म्हणजे सरकारचा अजेंडा काय आहे हे लोक बोलतात. म्हणजे ज्याला नड असते तो त्या पैशाच्या नादाला लागू शकतो. मग मला जर तुम्ही विचारलात की हे सगळं म्हणजे हे एक प्रश्न कायम येतो की मग हे सगळं कधी थांबेल किंवा हे सगळं कधी नाही होणार, तर जेव्हा त्या लोकांना त्या 500 रुपयावर मत द्यायची गरज पडणार नाही. म्हणजे ती अपरिहार्यता असते. त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये लोकांचा स्वार्थीपणाही असू शकतो, पण ती अपरिहार्यता असते. मग ते गरिबीचं उच्चाटन आणि निर्मूलन हे शक्य नसतं, कारण गरिबी ही सापेक्ष टर्म आहे. पण एका बेसिक लेवलचा जीवनमानाचा दर्जा हा लोकसंख्येकडे आला तर त्या लोकसंख्येला अशा प्रकारे प्रलोभनं दाखवायची गरज पडणार नाही. त्यामुळे सरकारला माझी अशी एक कळकळीची विनंती किंवा आव्हान आहे की सरकारनेच या पद्धतीच्या गोष्टी टाळण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले पाहिजे. आता हा विषय निघालाय तर अपरिहार्यपणे आपण हे तर पहिले मान्य केलंय की निवडणुकांसाठी पैसा लागतो. पॉलिटिकल पार्टीजना मोठ्या प्रमाणावर निधी हा अत्यावश्यक आहे. राजकारणात पैसा हा अत्यावश्यक आहे. निवडणूक रोख्यांचा विषय आता जरी कोर्टाच्या निर्णयामुळे बाजूला फेकला गेलेला असला, त्याच्या आपण त्या परिघाबद्दल किंवा कोर्टाच्या निर्णयाबद्दल बोलूया नको, पण त्या मागचा उद्देश जो सरकारकडनं सांगण्यात येत होता तो होता की काळा पैसा वरती नियंत्रण राहावं किंवा हा जो काही उद्देशाने आपण इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा विचार करत होतो. आता तो मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी ह्या क्षणाला पॉलिटिकल पार्टीज आणि उमेदवारांकडे ज्याला आपण नैतिक पर्याय म्हणू शकतो असे काय उरलेत ना पैसा मिळवण्याचे? पैसे अधिकृतरित्या पण मिळवण्याचा मार्ग आहे की पक्षाकडे. म्हणजे तुम्ही भारतातल्या राजकीय पक्षाच्या निवडणुकांच्या खर्चाचा विचार केलात तर ते खर्च दाखवतात, याचा अर्थ ते पैसे मिळतात त्यांना. इलेक्ट्रोल बॉन्ड्स हा मुद्दा बाजूला ठेवू, तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या वेबसाईटवर गेलात तर तिथे तुम्हाला डोनेट हा ऑप्शन दिसतो. बरोबर. याचा सोपा अर्थ काय, तर राजकीय पक्षांना तुम्ही देणगी देऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव म्हणजे तुमचे जे पर्सनल डिटेल्स आहेत ते डिटेल्स देऊन तुम्ही ती देणगी देणं अपेक्षित आहे. आता इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा हा जो इश्यू आहे तो बेसिकली ते सगळं उघडकीस न येता ते पैसे चॅनलाइज होणं हा त्यातला एक छुपा हेतू आहे. बरोबर. वेरॅज आता मला समजा एका अबक पक्षाला देणगी द्यायचे तर मी त्यांच्या वेबसाईटवर गेलो, माझी सगळी माहिती टाकली, अगदी माझा पॅन कार्ड नंबर वगैरे पण माझ्या मते काही ठिकाणी काही वेबसाईट्सवर मी बघितलं होतं की तिथे पॅन नंबर द्या म्हणून. तर त्या देणगी स्वरूपामध्ये राजकीय पक्ष पैसे घेतातच ना. बरोबर. त्यामुळे राजकीय पक्षांना काही पैसे घ्यायचे मार्ग बंद वगैरे झाले तसं अजिबात नाही. क्राऊड फंडिंग सारखा पर्याय येतो ना. अगदी छाती ठोकपणे सांगून जेव्हा सुरुवातीच्या काळात, आता मला परिस्थिती माहिती नाही, पण सुरुवातीच्या काळात एक बलस्थान म्हणून त्यांनी ते प्रचारात वापरलं की आम्ही आमचा पैसा क्राऊड फंडिंग उभा केला निवडणुकीसाठी. इनफॅक्ट असे अनेक राजकीय पक्षाचे उमेदवार तुम्हाला सापडतील, म्हणजे ह्याचा पुन्हा कुणी डेटा कंपायलेशन करत नाही, कारण ह्याचा डेटा कंपाईल करून काही मिळत नाही फ्रँकली स्पीकिंग, की त्यांना अनेक लोक स्वखुशीने मदत करतात. म्हणजे आणि बरं ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला ह्या बदल्यात मला काहीतरी पाहिजे अशी अपेक्षा असतेच असं नाही. म्हणजे साध्या महानगरपालिकेच्या वॉर्ड लेवलच्या इलेक्शनला की तुमचा जो सगळा प्रचार आहे की नाही त्या प्रचारासाठी तुम्हाला काहीतरी एक वॉर रूम हा एक छान शब्द आता नवीन शब्द, तर ही जागा आहे, ही माझी जागा आहे, ही तुम्ही 4 महिने वापरा. हे मी बघितलेले लोक देताना. आणि बरं ते देणारे लोक असतात
त्यांच्याकडे काय लगेच कुठे चला आता 4 महिने मी वॉर रूम दिली, आता तुम्हाला पुढच्याला माझं हे काम केलं पाहिजे, असं डील असतं असं नाही, नसेल असंही नाही. बरोबर. पण लोक स्वखुशीने मदत करतात. म्हणजे अगदी शहरी भागांमध्ये नसलं तरी ग्रामीण भागात मी हे स्वतः बघितलेलं आहे की त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा सभेच्या वेळेच्या चहा पाण्याचा खर्च हा अमुक अमुक ह्यांच्याकडून. बरोबर. म्हणजे ह्याला काय म्हणतो, ह्याला पण निवडणूक निधीच म्हणू. अगदी. आणि अजून एक जी कॅटेगरी आहे की ज्याला आपण युजली आपल्याकडे जरा बदनामीच्या अँगलनी बघितलं जातं की उद्योगपती आणि कंपन्यांकडून मिळणारा हे मला अगदी प्रकर्षाने हा भाग जाणवतो. आपण मगाशी बोलतानाही बोललो होतो की अमेरिकेसारख्या देशात पण निवडणुका होणार आहेत. त्यांचंही निवडणुकीचं वर्ष आहे. त्या देशामध्ये उघडपणे सीईओ कंपन्यांचे पाठिंबा देताना दिसतात. अमुक एक अर्थात तिथली लोकशाही ही अध्यक्षीय निवडणुकीची पद्धत वेगळी आहे, आपली वेगळी, पण तरीही एका ठराविक उमेदवाराला उघडपणे जाहीरपणे एखादी मोठी कंपनी त्याचा सीईओ पाठिंबा देताना दिसतात. आपल्याकडे तसं उघडपणे केलं जात नाही. गोष्टी बोलल्या जातात, सगळ्यांना सगळं माहिती असतं, पण ते जाहीर होत नाही. आणि जाहीर झालं तर त्याचे चांगले वाईट परिणाम त्या वेळी त्या प्रसंगानुरूप भोगावे लागतात कदाचित. म्हणून तुमचं याविषयी काय मत आहे? उद्योजकांचा पाठिंबा निवडणुकीसाठी हा पक्षाच्या दृष्टीने किंवा कुठल्याही उमेदवाराच्या दृष्टीने म्हणूया आपण, हा महत्वाचा असतोच, हे सगळ्यांना माहिती आहे. पण तुमचं विश्लेषण, तुमचं निरीक्षण काय सांगतं याविषयी? या निरीक्षणाची पहिली स्टेप आहे ती म्हणजे पैशाकडे आपला समाज कसा बघतो. मी सुरुवातीच्याच फेजमध्ये म्हटलं होतं, त्याचा एक आपण इथे लिंक करूया. एखादा उमेदवार आहे, त्या उमेदवाराला एका बड्या उद्योगपतींनी मदत केली निवडणुकीत, असं म्हटल्यावर आपल्याला वाटतं की चला आता हा उमेदवार निवडून आला की या उद्योगपतीची सगळी कामं होणार. माझा तिथे पुढचा मुद्दा आहे की त्या उद्योगपतीची कामं होणार म्हणजे काय होतं, तर तो उद्योगपती एखादा कारखाना काढतो. मग तो उद्योगपती आणि त्याचं कुटुंब, त्या कुटुंबात काय बाबा 12 जण आहेत, ते फक्त 12 जणच पैसे कमवतात का? त्या उद्योगातून त्या स्थानिक भागात एक कंप्लीट वेगळं विश्व उभं राहतं. बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळेला निवडणुकीत म्हणजे उद्योग व्यवसायाशी संबंधित ज्याला आपण भांडवलदार म्हणू सोयीसाठी, व्यापारी, हे जे पैसे देतात ते सगळ्या वेळेला त्याच्यातून त्यांना डायरेक्टली कुठे पटकन असा हिशोब म्हणजे देणे आणि घेणे असा कुठे बॅलन्स शीट नाही, इकडे एवढे पैसे दिले होते त्याबद्दल तेवढे बेनिफिट मिळाले. आणि धोरण निश्चिती करणं याच्यात कुठेतरी उद्योगपती हे समाविष्ट असणं हे अपरिहार्य आहे. भारत 1947 साली स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा भविष्यकालीन आराखडा कसा असावा याविषयी एक प्लॅन बनवण्यात आला होता आणि तो प्लॅन बनवण्यामध्ये सगळे आघाडीचे उद्योजकच होते. त्याच्यामुळे हे भांडवलशाहीचं प्रारूप आहे. मुद्दा कुठे येऊ शकतो तर असा उद्योग की जो समाजाच्या हिताला न खालावणार आहे. किंवा मला उलट म्हणायचंय की एका ठराविक व्यापाऱ्याला किंवा एका ठराविक उद्योगधंद्याला तुम्ही झुकतं माप द्यायला लागलात तर मोनोपॉली होण्याचा धोका आहे, जो अर्थातच पाश्चिमात्य देशात पण आहे, जो डोळ्यांनी दिसतोय. फक्त त्याच्यावर आपल्या देशात जेवढ्या मोठ्या प्रमाणावर चिखलफेक होते तेवढी होत नाही. तो धोका आहेच, पण तुम्ही म्हणता तसं ती गरजही आहे. मग आदर्शवादात काय असलं? मोनोपॉली किंवा आपण मक्तेदारी ही एका लिमिट नंतर सस्टेनच होऊ शकत नाही. म्हणजे अर्थशास्त्राचा नियमच आहे की मोनोपॉली ही पडतेच. कारण मोनोपॉली आपण निर्माण करतो म्हणजे काय करतो, आपण ती प्रवाहाच्या विरुद्ध खेचून उभी करतो. त्याच्यामुळे ती एक तर सेल्फ सस्टेन नसते, म्हणजे ती स्वतःच तग धरू शकत नाही म्हणून ती कोसळते, किंवा त्याला एक कोणीतरी कट्टर दुसरा उभा राहतो प्रतिस्पर्धी, आणि तो प्रतिस्पर्धी त्याची मक्तेदारी संपुष्टात आणतो. आणि तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे पाश्चात्य देशामध्ये मोनोपॉलीवर टीका होत नाही हा चुकीचा समज आहे. आपण पाश्चात्य माध्यम ट्रॅक करत नाही त्याच्यामुळे आपल्याला कदाचित तेवढं कळत नसेल. आणि
सध्याचं सरकार जे आत्ता आहे म्हणजे लोकसभेमध्ये म्हणजे केंद्र सरकार, त्या केंद्र सरकारवर जो काही उद्योगपतींना झुकतं माप दिल्याचा आरोप होतो. एक मागच्या 5-6 जुन्या इतिहासातल्या सरकारांविषयी बघितलं तर त्या प्रत्येक सरकारांवर आरोप झालाच आहे की यांनी ह्या उद्योगपतीला झुकतं माप दिलं, त्यांनी त्याला झुकतं माप दिलं. त्याच्यामुळे ह्यात मला काही नवीन वाटत नाही. माझा मुद्दा इतकाच आहे की त्याला झुकतं माप दिलं आणि त्याने जी काही एंटिटी बनवली, त्यांनी जो काही उद्योग आकारास आणला, त्यांनी लोकांचं भलं झालं का नाही, त्यांनी झालं नसेल भलं, तर तुम्ही त्याला निश्चित विरोध करायला हवा. आणि ह्यात एक छोटासा मुद्दा आहे तो की सरकारची भूमिका काय राहणार आहे या पुढच्या काळात. म्हणजे सरकारला उद्योगाचं पाठबळ का लागतं किंवा सरकारला उद्योग का करावेसे वाटतात, तर सरकार उद्योग करणार आहे का, तर असा एक सतत एक भीतीचा मध्ये मध्ये असा एक काय फुगा सोडला जातो किंवा एखादा ढगच येतो की आता सगळंच खाजगी होणार आहे. तर हे चुकीचं आहे. म्हणजे मागच्या 5 वर्षातला भारतातल्या सगळ्या पायाभूत सोयी सुविधांवरचा खर्च बघितला तर तो सगळा खर्च सरकारतर्फेच केला गेलाय. त्यामुळे सरकार ह्याच्यातून एक्झिट घेत नाही. फरक कुठे पडलाय तर तो खर्च करणारं सरकार आहे पण त्या सगळ्या सुविधा अंमलात आणणारे खाजगी उद्योजक आहेत. म्हणजे पूर्वी सरकारच खर्च करायचं आणि सरकारच अंमलबजावणी करायचं. आता अंमलबजावणीचं काम हे खाजगी क्षेत्राला दिलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे सरकारचं अस्तित्व संपुष्टात येईल वगैरे असे जे आरोप केले जातात त्याला काही फारसं मला वाटत नाही स्थान आहे. कारण आपल्या लोकशाहीचा आत्माच लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे. फक्त त्याच्यातले अर्थकारणाचे संदर्भ हे काळानुरूप बदलणारच आहेत. आणि यापुढच्या काळात आंतरराष्ट्रीय ध्येय धोरणं आणि सरकारची धोरणं यात उद्योगपतींचा वाटा मोठा असेल. कारण एखादा आता आपण ग्लोबल इकॉनॉमीचा भाग झालो. आपण अजिबात बंदिस्त अर्थव्यवस्था राहिलेलो नाही. म्हणजे आपल्या सरकारचं एक धोरण चुकीचं किंवा यशस्वी याच्या मागे अनेक वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सचा समावेश आहे. त्यात काही परदेशी कंपन्या आहेत, परदेशी भागीदार आहेत. भारत सरकारचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील संबंध कसे आहेत यावर त्या पैशाच्या ओघाचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे राजकीय अर्थकारणच आहे आणि त्यामुळे सरकारला निवडून येणाऱ्या अर्थकारण आणि राजकारण याची सांगड घालणं हे महत्वाचं काम ठरणार आहे. एक थोडा मुद्दा ताणला जाईल पण तो आवश्यक आहे. कोविड काळामध्ये अशा थिअरीज मांडल्या जायला लागल्या ज्याला कॉन्स्पिरसी थिअरीज असंही म्हटलं जायला लागलं, पण मला नाही वाटत तसं, की भारत ही दक्षिण आशियातली एक बाजारपेठ आहेच. म्हणजे आपण बाजारपेठच आहोत. आपण अजून काही जगाचे उत्पादक वगैरे झालेलो नाही. तर कदाचित भारताकडे उद्योग व्यवसाय शिफ्ट होतील. ह्याच्यात एक झालं की आपण थोडा भारतीय लोकांचा मानसिक दृष्टिकोन जरा कमी पडतो की आपण लगेच ती गोष्ट ऍक्सेप्ट करतो आणि ती गोष्ट आत्ताही लगेच होणार असंच लोकांना वाटायला लागतं. म्हणजे मी असेही काही लेख वाचले होते की चीनची अर्थव्यवस्था ही आता डबघाईला येईल आणि मग तिकडचे सगळे उद्योग हे भारतामध्ये, असं नाही होत. आणि एक अख्खा सेटअप हा इकडून तिकडे हलवायचा आहे. त्याच्यामध्ये राजकीय हितसंबंध असतात, आर्थिक हितसंबंध असतात. म्हणजे पुन्हा सरकार आणि उद्योग ह्याचं एकंदरीत वातावरण आलं. बरं, भारतातल्या अनेक उद्योगांचे चीनमध्ये उद्योगांशी संबंध आहेत. म्हणजे आपण काही आत्मनिर्भर वगैरे झालेलो नाही. आणि आत्मनिर्भर होणं हे अजिबातच चेष्टेचा विषय नाहीये. आणि आत्मनिर्भर होणं याचा अर्थ सगळंच भारतात बनणं असाही नाही. भारतामधल्या सगळ्याच कंपन्या सगळ्या गोष्टी भारतात नाही बनवत. परदेशी कंपन्या भारतात येऊन भारतात वस्तू बनवतील. म्हणजे आपण फक्त आपल्याला लागणाऱ्याच वस्तू बनवू असं नाही. परदेशात निर्यात करण्याच्या दृष्टीने भारतात वस्तू बनवल्या जातील. मग असा एखादा महाकाय उद्योग आपल्याकडे आणायचा म्हटल्यावर त्या उद्योगाला तुम्ही या, आम्ही तुम्हाला सवलती देऊ असं नुसतं म्हणून चालत नाही.
मग बरं, भारताच्या निवडणुकांकडे अख्ख्या जगातल्या उद्योगपतींचं लक्ष लागलेलं असतं. एक्झॅक्टली. हो. याचं कारण भारत ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. एक चुकीचा निर्णय भारत सरकारचा हा करोडो डॉलर्सचा नुकसान करणारा असू शकतो. त्याच्यामुळे भारतातल्या निवडणुका ह्या फक्त कुठल्या पक्षाचं सरकार तुम्ही निवडून देता एवढ्यावर अवलंबून नाहीये. त्या पक्षाची धोरणं काय आहेत, तो पक्ष भविष्याकडे कसा बघतो, ह्या सगळ्याकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर बघितलं जातं. आता तुम्ही विचार करा की हा केवढा मोठा कॅनव्हास झाला. बरोबर. की एवढ्या मोठ्या देशातल्या लोकांनी निवडून देऊन जे सरकार येतं, त्या सरकारने जर का असा निर्णय घेतला की ज्या निर्णयामुळे मोठ्या उद्योग क्षेत्रावर एक नकारात्मक त्याची एक छाप पडली किंवा त्याचा एक नाराजीचा सूर उमटला आणि जर त्याने आपला पाय काढून घ्यायला सुरुवात केली तर ते केवढं महाग प्रकरण होईल. आता त्यात अजून एक गमतीशीर मुद्दा आहे की खरंच सरकार असे आता काही निर्णय घेऊ शकतं का, तर नाही होऊ शकत. कारण शेवटी सरकार हे दोन घटक चालवतात, एक लोकप्रतिनिधी आणि दुसरे ब्युरोक्रॅट्स. एक्झॅक्टली. नोकरशाही. आणि नोकरशाही कायम राहते आणि सरकार बदलत राहतं. पॉलिसी मेकर्स पैकी काही जणांची जेव्हा मी मागेही बोललेले होते तेव्हा त्यांच्याही आहेत ना की लोकांना असं वाटतं की फॉरेन पॉलिसी किंवा आपली इकॉनॉमिक पॉलिसी या गोष्टी अशा सरकार आलं की दुसऱ्या दिवशी चेंज होतात. तर मला त्या एक जण ज्या मोठ्या पोस्टवर अधिकारी आहेत त्या मॅडम म्हणल्या होत्या की हे खूप गैरसमज आहेत, फक्त लोकांसमोर येत नाहीत अशी अनेक मंडळी असतात आणि कुठलंही सरकार आलं तरी पॉलिसी अशी एका रात्रीत कुणालाच बदलता येत नाही. ती एक मोठी प्रोसेस आहे आणि त्यानुसारच करावं लागतं. कुठलंही सरकार छातीठोकपणे काही आश्वासनं दिली असली तरी प्रश्नच नाही. तर तो एक हा मुद्दा आहेच या सगळ्या. होय, फक्त एक मला यात ऍड करावं असं वाटतं की ज्या सरकारला धडाडीने काम करायची सवय असते ते या पॉलिसीला वेग देण्याचं काम निश्चित करतात. म्हणजे आपल्याकडे एक शब्द नव्याने मागच्या 20 वर्षात यायला लागला, पॉलिसी पॅरालिसिस, धोरण लकवा. तर तो काढण्याच्या दृष्टीने सरकारने ऍक्टिव्हली काम करणं हे अल्टिमेटली लोकप्रतिनिधींचंच क्रेडिट आहे. बरोबर. म्हणजे कारण सरकार येतं एखाद्या त्या सरकारमधल्या मंत्र्याला किंवा पंतप्रधानांना किंवा एखाद्या पर्टिक्युलर खात्याच्या मंत्र्याचं असं म्हणणं असतं की हे असं झालं पाहिजे. मग ते कसं झालं पाहिजे, मग त्याच्यासाठी रिसोर्सेस अलोकेशन, मग त्याच्यासाठी फंडिंग, मग ते सरकारला जमत नसेल तर एखादी खासगी कंपनी आहे का, मग खासगी सार्वजनिक भागीदारी आहे का. म्हणजे अल्टिमेटली तुम्ही येऊन पैशाशी सांगता. सो असा हा सगळा पैशाचा खेळ आहे. आणि आता त्याला एक छान बॅकग्राऊंड द्यायचं म्हणजे की इलेक्शन कमिशनचा खर्च काय. तर इलेक्शन कमिशनचा खर्च हा देशातल्या प्रत्येक नागरिकाला, म्हणजे जो मत देण्यासाठी एलिजिबल आहे, पात्र आहे, त्या प्रत्येक नागरिकाला निर्भयपणे मत देता यावं यासाठी 5 फेजेसमध्ये ती लोकसभा निवडणूक त्यांना घ्यावी लागते. त्याची पूर्वतयारी करणं, नागरिकांचा डेटाबेस जमा करणं, तो अपडेट करणं, त्याच्यासाठी लोकांची नेमणूक, त्यांना दिले जाणारे भत्ते. म्हणजे माझ्याकडे तो सगळा असा डेटा तोंडावर नाहीये, पण तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला त्याचा तपशीलवार खर्च दिसतो. बरोबर. म्हणजे तुमच्या परिसरामधलं एक इलेक्शन बूथ असतं, तोच एक किती खर्चिक मामला आहे ह्याचा विचार करा. तुम्ही स्वतः मत द्यायला गेलेले असाल तुमच्यापैकी काही जण, जे त्यांनी बघितलं असेल की तिथे मतदान कसं करावं ह्याचा एक छोटंसं एक पोस्टर छापलेलं असतं. बरोबर. मग निवडणुका याच्या आधीपासून पब्लिसिटी करावी लागते की तुमचा नाव यादीत नसेल तर ते अपडेट करा, बदललं असेल तर ते अपडेट करा, त्याचा एक खर्च. बरं, 200 जण मतं देणार का 3500 देणार ह्याच्यावर तुम्ही ठरवू शकत नाही की कशाला इकडे पाहिजे पोलिंग स्टेशन, येतील लोक तिकडे. नाही, त्या लोकसंख्येच्या प्रमाणात असली पाहिजेत आणि ते कितीही दुर्गम प्रदेश असला तरी असली पाहिजे. म्हणजे इनफॅक्ट ज्यांनी इलेक्शन कंडक्ट करण्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन घेतलेलं आहे
अशा सरकारी अधिकाऱ्यांना ह्यावर बोलण्याचा जास्त अधिकार आहे की ते किती दुर्गम प्रदेशात जाऊन म्हणजे त्याचं आपल्याकडे मीडिया कव्हरेज पण छान येतं हो की कुठल्या तरी अशा हत्तीवर बसून हो मतपेट्या नेल्या जात आहेत दुर्गम प्रदेशात, जंगलामध्ये चालत पायपीट जंगलामध्ये करत चालत जात अधिकारी आहेत आणि जातात. त्याला पैसे लागतात. त्यांना माझ्या माहितीप्रमाणे त्यांना भत्ता असतो. बरोबर. ते काही समाजसेवेचं काम नाहीये. मग त्यांना प्रत्येक डेप्युटेशनवरच्या माणसाला त्याचा वेगळा मी असं म्हणत नाही की लगेच त्या पैशामुळे तो काय गावाला बंगलाच बांधेल, पण यू हॅव टू पे. ते तो खर्चाचा एक भाग आहे. भाग आहे आणि हा खर्च टाळता येण्यासारखा नाहीये. म्हणजे ही एक मोठी यंत्रणा. मध्ये एक असा युक्तिवाद केला जातो की आपण म्हणजे अर्थातच देशाचा एकूण विस्तार लक्षात घेता आपल्याकडे 4-5 टप्प्यात निवडणुका घेतल्या जातात. विस्तारापेक्षा सुद्धा त्यात सुरक्षा हो. हा मुद्दा अधिक असतो. ते टप्पे कमी झाले तर निवडणुकीचा खर्च कमी होऊ शकतो असा एक युक्तिवाद आहे. पण आपली काय गरज आहे आणि त्यानुसार हे अशा टप्प्याटप्प्यांमध्ये निवडणुका घेऊन काय नेमकं त्या टप्प्यांमधल्या निवडणुकीचा राजकारणाशी जास्त संबंध आहे असा एक कायम आरोप केला जातो. कारण त्या टप्प्यातलं निवडणुका संपल्या तरी दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी प्रचार सुरूच असतो. बरोबर. आणि आता असं उरलेलं नाहीये की मी राहतो ज्या राज्यामध्ये त्या राज्यात एखादी सभा झालीये तर त्या सभेमधल्या एका वादग्रस्त विधानाचा पुढच्या टप्प्यातल्या दुसऱ्या राज्यातल्या निवडणुकीतही परिणाम होतोच, कारण माध्यमांचा स्फोट झालेला आहे. त्यामुळे ह्या टप्प्यांच्या कमी होण्यामुळे ती इलेक्शन सुलभ वगैरे होऊ शकेल, पण ते प्रॅक्टिकली कठीण आहे आणि कुठलाच राजकीय पक्ष कदाचित करू शकणार नाही. आणि त्याच्यात अजून एक गोष्ट की आपण प्रत्येक वेळेला पॅरलल यंत्रणा नाही आणू शकत. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ही जी सगळी निवडणूक आयोगाची यंत्रणा असते त्याच्यातली काही यंत्रणा ही मुव्हेबल असते. म्हणजे उदाहरणार्थ आपण सुरक्षा व्यवस्था म्हणू तर महाराष्ट्रामधल्या निवडणुका कंडक्ट करण्यासाठी जे सुरक्षा दलांचे लोक काम करतात, आता आपण असं करू शकतो का की देशातल्या प्रत्येक राज्यासाठी डेडिकेटेड सुरक्षा दल असं कसं अस्तित्व देणार? म्हणजे एकाच दिवशी सगळीकडे करोडो, म्हणजे त्याच्यासाठी करोडो लोक लागतील. बरं त्यांनी मतदान करायचं नाही का? म्हणजे माझ्या मते या निमित्ताने सगळ्या तरुण लोकांनी भारतातली निवडणूक प्रक्रिया कशी घेतली जाते हे एकदा अभ्यासायला घ्यायला हवं. म्हणजे कळेल की हा किती खर्चिक मामला आहे. म्हणजे घर पाहावं बांधून असं म्हटलं जातं त्याप्रमाणे निवडणूक पण एकदा कंडक्ट करून बघावी. आणि हा भयंकर खर्चिक मामला आहे आणि तो खर्च न टाळण्यासारखा आहे आणि तो भारतामध्ये होतो आणि जगात होत नाही का? तर नाही, सगळीकडे होतो. फक्त भारताचा सगळाच स्केल लेवलवर मामला मोठा आहे. म्हणजे भारतापेक्षा आकाराने मोठे जे देश जगामध्ये आहेत त्यांचे देश मोठे असले तरी लोकसंख्या कमी आहे. भारताचा जो पसारा आहे तो पसारा मोठा काय? कारण लोकसंख्या आणि क्षेत्रफळ ह्याचं गुणोत्तर वेगळं वेगळं आहे. अमेरिका आपल्यापेक्षा मोठा आहे, ब्राझीलचा जिओग्राफिकल आवाका आपल्यापेक्षा मोठा आहे, पण लोकसंख्या आणि मतदार याचं जर तुम्ही प्रमाण बघितलं तर भारत हा जास्त आव्हानात्मक आहे. प्रश्न म्हणजे शेकडो नद्या, अनेक पर्वत, शहरं. बरं, शहरं म्हणजे सगळीच काही चंदीगड आणि नवी मुंबई सारखी प्लॅन शहरं नाहीत, रादर नाहीच आहेत. दोनच आहेत. बंगलोर, जमशेदपूर आणि थोडा नवी दिल्लीचा भागही आपण ऍड करू. मग ह्या सगळ्या प्रदेशापर्यंत जायचं. बरं, तिथे लोकांमध्ये एक आत्मविश्वास आणायचा, निवडणुका होऊ नये असा प्रयत्न करणारेही एव्हिल्स यामध्ये आहेतच. कशा होतील निवडणुका? मग त्याच्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था हवी आणि ह्याच्यासाठी खर्च हवा. भारत, आपण शेवटाकडे येऊया. भारतीय सार्वत्रिक निवडणुका हा विषय किती मोठा आहे, किती व्यापक आहे आणि त्यात होणारा खर्च, त्या खर्चाला कुठे कुठे पाय फुटतात आणि एकूणच भारतीय निवडणुका आणि भारताचं अर्थकारण याचा कसा संबंध आहे ह्याचा एक व्यापक दृष्टीने विचार आम्हाला करता आला. कौस्तुभ सर, तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही इतक्या वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला या विषयाच्या मुळापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू. आणि माझ्या मते या निवडणुकांच्या माध्यमातून किंवा या निवडणुकांनंतर आपण निवडणूक हा एक गंभीरपणे घ्यायचा विषय असं समजून घेऊ
हे मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं. कारण सगळ्यात जास्त साक्षर आणि तरुण उमेदवार ह्या वेळेला मत देणार आहेत, त्यामुळे कदाचित त्यांचा दृष्टिकोन हा थोडा अधिक प्रगत असावा अशी अपेक्षा करूया. येस, नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद.